ओके. आपण कालपर्यंत हा प्रयत्न केला होता. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. ऍडिशन अप्रोच. जर मला ऍडिशन शिकायचं असेल तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ मल्टिप्लिकेशन? मल्टिप्लिकेशन मीन्स रिपीटेड ऍडिशन. जर तुम्हाला जर तुम्हाला ऍडिशन येत असेल तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन येतं. मल्टिप्लिकेशन येत असेल तर तुम्हाला ऍडिशन येतं. एकदा क्लिअर करतो सर्वांना. आपण पुढच्या वीकमध्ये किंवा अजून एक 8-10 दिवसानंतर आपण डिव्हिजन शिकणार आहोत. तेव्हा तुम्हाला जर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन येत असेल, इकडे लक्ष द्या, जर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन येत असेल तर तुम्हाला डिव्हिजन येईल. मी असं जस्ट तुम्हाला एक एक पंच लाईन म्हणून सांगतो. म्हणून सबस्ट्रॅक्शनच्या वेळेस काही फॉर्म्युल्यांची बरेच जण मिस्टेक करतात, पण सबस्ट्रॅक्शनची प्रॅक्टिस करताना खूप सारं आपल्याला इनडायरेक्टली डिव्हिजन आणि सबस्ट्रॅक्शनची प्रॅक्टिस दोघांची पॅरलल होणार आहे, जसं आता ऍडिशनची प्रॅक्टिस होते तसं. म्हणून आपण कालपर्यंत हा एक पार्ट होता आपला, की आपण कुठलाही डिजिट घेतला किंवा 2-3 नंबर, 5 अंकी 6 अंकी जर नंबर घेतला तर त्याच्याबरोबर एक सिंगल डिजिट, म्हणजे याला याला आपण टेबल सिस्टम म्हणतो. की फॉर एक्झाम्पल आपण 3 अंकी संख्या घेतली तर 999 पर्यंत, तर आपल्याला 999 पर्यंतचे टेबल बनवता येतात. याचा अर्थ असा होतो, जर आपल्याला 2 डिजिट बाय 1 डिजिट करता येत असेल तर याचा अर्थ असा होतो आपल्याला 99 पर्यंतचे टेबल बनवता येतात. आणि छानपैकी मी जस्ट आता क्लास सुरुवात केली, तेव्हा क्लास सुरू करतानाच मला योगिता ताईंनी जसं आता आपण लिंक टाकली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ पाठवला. तर एक क्लासला सुरुवात करण्याच्या आधी सर्वजण बघून घ्या योगिता ताईंनी कसं समजून सांगितलंय. त्या पद्धतीने आपण प्रत्येक जण प्रॅक्टिस करू शकतो. एक जस्ट मिनिट, बघूया आपण त्यांनी कसं समजून सांगितलंय. आता आपण 5 डिजिट बाय 1 डिजिटचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मी एक अंदाजे संख्या घेते. 3, 4, 5, 8, 6 इंटू 9. आता हे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. हे किती किती डिजिट्स आहेत? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे साधारण 6 रॉड वरती आपलं काय येणार आहे? आन्सर येणार आहे. मग आपण 6 रॉड्स ड्रॉ करून घेऊया. 5 अँड 6. 6 रॉड्स ड्रॉ केले. मग आता हा युनिट, टेन्स, 100, 1000 अँड 10,000 म्हणजे लास्ट डिजिट ऑन 10,000 रॉड. 3 9 जा 27. मग 27 इज डायरेक्ट अवेलेबल. देन नेक्स्ट 4 9 जा 36. 36 चा 30 is not available. Then we using formula -7 plus 10. 36. 6 is direct available. And then आता युनिट, टेन्स आणि 100 म्हणजे लास्ट डिजिट ऑन 100 रॉड. मग 5 9 जा 45. मग 40 इथे अवेलेबल नाहीये. सो वी युजिंग फॉर्म्युला -6 plus 10 आणि 5 इज डायरेक्ट अवेलेबल. देन 8 9 जा 72. मग 72 इथे अवेलेबल नाही. तर मग 70 साठीचा फॉर्म्युला -3 म्हणजे +2 -5 and 10 here. Then next 2 is direct available and 6 9 जा 54. मग 54 is direct available. आन्सर आला आपलं 3 1 1 2 7 and हा 4 होता इथे 4. आन्सर आलं 3,11,274. हे गणित परत सोडवायचं आपल्याला. हं? हे कॅल्क्युलेशन आपल्याला परत सोडवायचं आहे. ओके, परत सोडून योगिता ताई, तुम्ही लिहिलेलं आहे, नो प्रॉब्लेम. हा, सर्वजण पुन्हा परत सर्वजण सोडवा आणि सांगा आम्हाला. एक काही प्रॉब्लेम नाही, छान तुम्ही प्रयत्न केलाय, पण काय कसं सर्वजणांना एकदा समजू द्या. ओके. एक जस्ट मिनिट, जस्ट मिनिट. सर एकच हा हा, 1 मिनिट ताई, 1 मिनिट थांबा थांबा, मी आता प्रेझेंटेशन मध्ये गेलो, 2 मिनिटं थांबा. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, एकच मिनिट फक्त. 1 मिनिट फक्त, प्लीज प्लीज प्लीज. सर्वजण नोटबुक पेन घ्या तोपर्यंत. चांगला प्रयत्न केला तुम्ही, नो डाऊट. 1 मिनिट, मी स्क्रीन शेअरिंग करतोय. मग मला लिहू द्या आणि मग करा सर्वजण. योग्यता ताई, नेमकं काय कॅल्क्युलेशन होतं ते सांगा ना सर्वांना प्लीज.
ओके. हा, योगिता ताई. 3 हळूहळू आवाज कमी करतो, खूप जास्त आवाज झालेला आहे. एक 10 मिनिट. अरे देवा, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. सॉरी. अरे यार, काय होतंय, असं का होतंय? हा, आता होईल. सॉरी, हा आता होईल. हा ताई, सांगा आता. 3 4 हा, एक मिनिट थांबा ताई. हा, चला सांगा ताई आता, योगिता ताई. 3 4 थ्री 5 फोर 3 4 5 8 6 8 6 into 9. 8 6 असं होतं का? असं होतं. हो असं. 3 4 5 8 6 असं होतं. हो ओके, ठीक आहे ना. मल्टिप्लाय 9, प्लीज इकडून लक्ष द्या. 9. आता याच्यामध्ये थोडस रीडिंग रीडिंग ॲज अ टीचर म्हणून किंवा मुलांना पण आपण शिकवलं पाहिजे. लक्ष द्या. थोडं व्हिज्युअल थोडंसं स्ट्रॉंग करू आपण. प्रॉब्लेम आपल्याला 3 डिजिटचा येत नाही. प्रॉब्लेम आपला 4 डिजिटचा येत नाही. आपल्याला जेव्हा 5 डिजिट आपल्याकडे ऍड होतात, तेव्हा थोडं शिकून घेऊ आपण सर्वजण. तर या 3 डिजिटला आहे ना, या 3 डिजिटला मोकळं करून टाकायचं. म्हणजे एक नॉर्मली आपल्याला लक्षात येतं की मी 5 घेतला आणि 5ला जर मोकळा केला आणि त्याच्यावर जर 3 झिरो आले, तर आपल्याला 5000 बोलायला सोपं जातं. 5000 सोपं जातं. मग या केसमध्ये इकडे सर्वजण लक्ष द्या. आपल्याला जेव्हा आपण या 3 डिजिटला जर वेगळं केलं, व्हिज्युअलायझेशन करून म्हणा किंवा जस्ट नजरेच्या ह्याच्याने, तर आपल्याला लगेच लक्षात येतं इट इज अ 34,000. थोडंसं लक्षात येतं. म्हणून जस्ट रिडिंग स्किल म्हणून तुम्हाला सर्वांना येत असेल, पण एक जस्ट मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. 34,586 असं रीड आपल्याला. आपण थोडंसं मॅथमॅटिकमध्ये काम करतोय, तर आपल्याला हे सर्वांना थोडंसं आलं पाहिजे आणि आपण सर्वजण अशा पद्धतीने कॉन्फिडेंटली रीड केलं पाहिजे, हा सांगण्याचा उद्देश आहे. सो सर्वजण स्टार्ट, सॉल्व द कॅल्क्युलेशन, आणि मी नंतर एक्सप्लेन करेल कोणाला नाही जमलं ते, आणि आपण काही जणांना विचारणार पण आहेत कोणाकोणाला काय काय उत्तर आले ते. प्लीज फास्ट. सो स्टार्ट एव्हरीवन. झालं असेल का? कोणीतरी सांगेल मला, म्हणजे बरं असेल. झालं सर. ओके झालं सर. ओके ओके ओके. चला अर्चना ताई, सांगा, आन्सर सांगा. माईक ऑन करा 3,11,000. हॅलो, 3 लाख. आवाज येतोय सर? हो, 11,000 11,274. 74. बरोबर अजून आहे. अजून कोण आहे? ज्योती, योगिता ताई जाधव दिसताय का मला 2 नंबरला? दोन त्या दिसत आहेत. वाघमोडे ताई, वाघमोडे ताई सांगा. हॅलो.
सर लाईट गेलीये, काहीच दिसत नाहीये मेसेज ओके टाकलेला ठीक मी. आहे. भाग्यश्रीताई लवकर सांगा प्लीज, वेळ नका बघा. 31,07,754. 31 लाख 7,754. बघा बरं, मी सांगितलं नाही का आपल्याकडे खूप सारे जिनियस लोक आहेत, सर्वजण वेगवेगळा आन्सर सांगतील. म्हणून मला ते अपेक्षा आहे. ओके, शुभांगीताई सांगा बरं जरा. शुभांगीताई 31 lakh हम्म 1,274. 1,274 74. सांगतो मी तुम्हाला, तुम्ही कशी रीड करतायत, कसं, मला ते सर्व सांगायचंय तुम्हाला सर्वांना. नो प्रॉब्लेम, सर्वांना सांगायचंय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, फक्त आत्ता जे कॅल्क्युलेशन सांगितलं ना, हे कोणी सांगितलं? हे कोणी सांगितलं? हे कोणी सांगितलं? हॅलो शुभांगीताई, प्लीज 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 काहीतरी थोडा रिस्पॉन्स फास्ट करा, जरा वेळ वाया जातो. हॅलो मी सांगितलं. हॅलो लास्ट आन्सर मी सांगितलं ना. हा, परत एकदा रीड करून सांगा मला. 3,11,000. नाही, असं नव्हतं रीड करत 200. केलं तुम्ही आधी. हॅलो हा आधी असं नव्हतं सांगितलं, परत सांगा. Sorry. आवाज कमी येत होता, थोडा वाढवा प्लीज. आता येतोय का सर? हा बोला हॅलो, बोला. येतोय का आवाज सर? हो बोला लवकर प्लीज. चुकीचं रीड केलं मी मगाशी. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. सर्वांनी चुकलं. रोहिणी ताई सांगा, आन्सर सांगा प्लीज, थोडासा फास्ट. 3,11,274. ठीक आहे, आता तुमचं सर्वांचं जर बहुमत होत असेल तर मी नाही काही करू शकत. ठीक आहे ना? हा, बहुमताचा आदर करू सर आपण. माझं पण सेम आलं. हा ना, मी मग आता ठीक आहे ना, केलं. मी तेच सांगितलं ना, मग आपण बहुमताचा आदर करू. पण प्लीज इकडे लक्षात आहे, थोडस या ताईंचं कसं काय हे आलं माहित नाही आपल्याला. अजून वेगवेगळ्या कोणाच्या क्लासमध्ये खूप सारे वेगळे असतील किंवा सर्वांचं हेच असेल. पण रीड करताना इकडे लक्ष द्या. रीड करताना एक स्किल मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की इकडे लक्ष द्या. आपल्याला लक्षात आलं पाहिजे युनिट. प्लीज 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 आता हालचाल नकोय शीतलताई. तसं तुम्ही 1,00,000 रुपये भरलेत त्या अप्रोच मध्ये बसा बरं. घरच्यांना दम द्या, मला काम नका लावू, मी 1,00,000 रुपये भरलेत, म्हणजे ते तुमच्याकडे, तुम्हाला अजिबात उठवणार नाही क्लासमधून. बसा जरा पहिले एका ठिकाणी. तुम्ही अजून लोकांना सांगितलंच नाही, तो मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून तुमची उठबस उठबस सुरू असते. बसा बरं जरा एका ठिकाणी. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. हा युनिट आहे, हा 10 आहे, हा 100 आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. हा 1,000 आहे, हा 10,000 आहे. आणि याच्यानंतर 1,00,000 असतो, म्हणजे इथं 1,00,000 असतो, इथं 1,00,000 असतो, आणि याच्यानंतर परत 10,00,000 असतो. प्लीज, मी 1,00,000 वर 5 झिरो असतात. थोडं सर्वजण इकडे लक्ष द्या. प्रत्येकाला वाटतं माझं आर्थिक उत्पन्न किंवा माझी मासिक उत्पन्न 1,00,000 रुपये असावं. तर म्हणून प्युअरली हा अंक व्हिज्युअलाइज करण्याची पण व्हिज्युअल मेमरी आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून 1,00,000 वर 5 झिरो असतात. म्हणून कुठलाही अंक जर तुम्हाला लॅक बोलायचा असेल, प्लीज इकडे लक्ष द्या, तर त्याच्या आधी काय त्याच्यानंतर 5 अंक पाहिजे. थोडस प्लीज हे रीडिंग, मला माहिती थोडस कोण कसं कसं रीड करतं. अजून जर वेगवेगळे जर रीड करायला सांगितले तर खूप सारे आले असते. पण म्हणून सांगतो की एक कुठला तरी जेव्हा अंक करतो तेव्हा त्याच्यावर 5 अंक असले पाहिजे. हे 5 अंक असतील तरच लॅक पासून आपण सुरुवात करू शकतो. एक थोडासा एक अवेअरनेसचा पार्ट म्हणून सांगितलं, बाकी काही उद्देश नाही. आणि त्या निमित्ताने आपल्या क्लासमध्ये कोण
कशा पद्धतीने रीड करतं हे बघायचं होतं, बाकी काही नाही. सर्वजण इकडे लक्ष द्या. तुम्ही सर्वजण छानपैकी केलंय का? बऱ्यापैकी जर एवढे उत्तर सर्वांकडे येत आहेत तर सर्वांनी केलंय. प्लीज इकडे लक्ष द्या. तरी योगिताताईने दिलं होतं म्हणून थोडं फास्ट घेऊया. प्लीज इकडे लक्ष द्या. जर आपण लेफ्ट टू राईट गेलो, प्लीज इकडे लक्ष द्या. हा 10,000, प्लीज इकडे लक्ष द्या. या अंकाकडे बघितल्यानंतर 10,000 लास्ट डिजिट ऑन 10,000, प्लीज इकडे लक्ष द्या. आणि त्याच्यासाठी आपण एक सांगितलं होतं की इथं एक डॉट असतो. प्लीज इकडे लक्ष द्या. इथं डॉट असतो तो 1000 वर असतो. इथं एक डॉट असतो तो युनिट वर असतो. ही एक बेंचमार्किंग सिस्टम आहे. आणि याच्यानंतर जर हा 1000 असेल तर हा 10,000 आहे. म्हणून लास्ट डिजिट ऑन 10,000, म्हणून 9 3 जा 27. आणि लगेच योगिताताईंनी 20 आणि 7 असा आपल्याला 10,000 वर केला होता. प्लीज सर्वजण लक्ष द्या. कोणाचं चुकलं असेल तर लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढचा होता 4 9 जा 36. आता 1000 आहे. 4 इज 1000 आहे. म्हणून लास्ट डिजिट ऑन 1000. मग आपण काय बोललो? 4 9 जा 36. आता इथं 30 करायचं आहे म्हणून इथं 30 नाहीये. म्हणून -7 +10. 10,000 च्या रॉडवर -7 +10 आणि +10 लॅखच्या रॉडवर. पुन्हा परत लक्ष द्या. -7 10,000 च्या रॉडवर आणि +1 लॅखच्या रॉडवर. आणि आपल्याला होता 4 9 जा 36. 30 केला आणि आपल्याला 6 बाकी होता, तो आपण 6 केला 1000 च्या रॉडवर. नेक्स्ट पुन्हा परत लक्ष द्या. पुढचा होता 5 5 9 जा 45. काय कर पडे बेटा, दरजा लावून घे प्लीज प्लीज. 45. आता 100 आहे म्हणून लास्ट डिजिट ऑन 100 सरळ. पण इथं 40 पण अवेलेबल नाहीये. म्हणून 40 साठी -6 +10 आणि 5 इज द डायरेक्ट अवेलेबल ऑन. कोणाचं तरी माईक पण ऑन आहे. प्लीज माईक पण बंद करून ठेवा. कोणीतरी खोकलतं पण आहे आणि मला पण माझ्या घरात पण कंट्रोलशिप माईक गरज असेल तर ऑन ठेवा फक्त. प्लीज माईक बंद करून ठेवा. ओके. 9 5 जा 45. ओके. 40 साठी -6 +10 आणि 5 इज द डायरेक्ट अवेलेबल. आता नेक्स्ट होता 7, सॉरी नेक्स्ट होता 8 8 9 जा 72. आता हा 10 चा रॉड आहे म्हणून 2 आपला 10 च्या रॉडवर येणार. आणि म्हणून 7 साठी आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला 7 साठी -3. -3 साठी हे करावं लागतं आपल्याला. -3 +10 +10 -3 +10 आणि 2 इज द डायरेक्ट अवेलेबल. 70 चा 2 इज द डायरेक्ट अवेलेबल. ओके, डायरेक्ट अवेलेबल. त्याच्यानंतर लास्टचा जो युनिट आहे तो युनिट पुन्हा परत 6 9 जा 54 आणि 54 इज द डायरेक्ट अवेलेबल. योग्यताताई छान तुम्ही व्हिडिओ बनवला, पण अजून अपेक्षा होती की 2-4 कलरची पेन तुमच्याकडे बघायला भेटतील. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला हे पण एक्सप्लेन करून देण्याचा उद्देश आहे. एक 20-25 रुपयाला पण एक कलरची पेन भेटते की त्याच्यात 4 कलरच्या पण रिफिल असतात. ती पण ऍज अ टीचर म्हणून सर्वांनी ठेवली होते पाहिजे. सर. नाही ठीक आहे. होते आहेत सर, पेन आहेत कलरचे. 54 पण ते वापरले पाहिजे 4. ना. हा, सर्व शिकूया आपण सर्वजण. 54. आता मात्र इथं लक्ष द्या. रीड करताना जी काही तुम्हाला डिफिकल्टी येत असेल ती थोडीशी समजून सांगतो. आता हा डॉट आहे ना, लक्ष द्या सर्वांना. हा जो डॉट आहे ना, या डॉट वर लक्ष ठेवा. हा जो डॉटचा रॉड आहे ना, हा 1000चा रॉड आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं की इथं हा कॉमाचं काम करतोय. आपला हा डॉट आपला काय करतोय? कॉमाचं काम करतोय. आणि निश्चित जेव्हा आपल्याला लक्षात येते 1000 आणि 10,000, म्हणून हा जो रॉड आहे हा लॅखचा रॉड आहे. म्हणून आपण रीड करताना 3 लाख, त्याच्यानंतर आपल्याला 11,000 असं बोललं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं उरलेले 274. असं थोडंसं रीड स्किल आपण थोडंसं डेव्हलप करू या निमित्तानं रोशनीताई. जर सर्वांना एवढं जर स्किल आलं ऍज अ टीचर म्हणून तर वेल. आपण हे बघा, आपण सिम्पल खूप काही हायफाय अजिबात शिकवत नाही अबॅकस मध्ये. आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शनच शिकवतो.
पण आपल्याकडे त्या चौथी, पाचवी, तिसरी, चौथीचे, पाचवीचे लेकर जरी या लेवलला गेले आणि त्यांचं जर मॅथमॅटिक्स स्किल जर डेव्हलप झालं, कॉन्फिडंटली ते जर या सगळ्या गोष्टी करत असतील, तर डेफिनेटली त्यांना कायमचं आयुष्यभराचं मॅथ सोपं होऊन जातं. म्हणून आपल्याला आपण पहिले कन्फर्म पाहिजे आणि मग विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित शिकवलं पाहिजे. सो ओके, सो सर्वांनी तुम्ही सोडवलं असेल असं. सो थोडंसं पुढे जाऊया. ओके, थांबतो मी इथं. क्लिअर, समजलं असेल सर्वांना. इकडे लक्ष द्या. आजचा आपला पार्ट होता. आता या योगिताताईंनी दिलेल्या सम मधून सर्वांना एक बूस्ट झाला, कॉन्फिडन्स आला, की आपण 1 लाखापर्यंत म्हणजे 1 लाखाच्या रॉड किंवा 10 लाखाच्या रॉड पर्यंत कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. थोडंसं बियॉन्ड द बॉर्डर जाऊन प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि ते तुम्ही करणार आहेत. आता 2 डिजिट बाय 2 डिजिट बघू आपण सर्वजण. इकडे लक्ष द्या. हॅलो 38. सर्वजण माईक बंद ठेवा प्लीज. आपण सर्व क्लासमध्ये मोठे आहोत ना, लहान पोरं कोणीच नाही आहेत. म्हणून थोडंसं माईकला हात लावताना गरज असेल तरच लावा प्लीज. ओके, 38 इंटू 72. प्लीज इकडे लक्ष द्या. आता हे कॅल्क्युलेशन आहे ना, लिहिताना माझ्याकडनं लिहिलं गेलं, पण हे खूपच सोपं आहे. म्हणून थोडासा मी वेगळा अंक देतो प्लीज. हां, कारण ते माझ्या डोक्यात परत वेगळाच वेगळाच विचार आला ते बघितल्यावर, ते लिहिताना वैदिक मॅथमॅटिक्सचा विचार आला. म्हणून मी ते काढून टाकलं. पुन्हा कारण मला तेच दिसेल नाही तर मग. कारण ते खूप सोपं होऊन जातं. म्हणून मी काढून टाकलं डायरेक्ट त्याला. इकडे लक्ष द्या. म्हणून मी एक अंक घेतो. प्लीज इकडे लक्ष द्या. कुठला तरी 94. लिहिताना लिहिलं गेलं माझ्याकडनं, पण मला लगेच वैदिक मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये दिसायला लागलं होतं. त्याच्यामुळे मी ते काढून टाकलं. इकडे लक्ष द्या. सर्वजण पहिले समजून घ्या. समजून घेतलं की सोपं होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता याच्यामध्ये काय वाढलं पहिले इकडे लक्ष द्या. काय चेंज काय झाला? फक्त एकच चेंज झाला, तो इकडे लक्ष द्या. हा अंक ऍड झालाय. आतापर्यंत हा एक अंक राहायचाच ना, युनिट तर राहायचाच. लक्ष द्या, पहिले काय चेंज झालाय ते लक्ष द्या. आतापर्यंत आपल्याला हे कॅल्क्युलेशन सोडवता यायचं. पण मग आत्ता ऍड काय झालं? फक्त हा 9 ऍड झाला. आणि या 9 ऍड झाल्यामुळे आपल्याला वाटतं की थोडंसं कठीण झालं का? पण मी म्हणेन बिलकुल नाही. जर मेथॉडॉलॉजी नोंद झाली तर सर्व सोपं होऊन जातं. इकडे लक्ष द्या. सर्वजण पहिले लक्ष द्या. पुन्हा पुन्हा परत सांगतोय. जेव्हा 2 डिजिट आणि 2 डिजिट आहेत, तेव्हा अशी पॉसिबिलिटीज असते की 4 अंकांमध्ये उत्तर येण्याची शक्यता असते. का, कसं ते नंतर बघू. प्लीज इकडे लक्ष द्या. मग सुरुवात करू आपण पुन्हा परत 4 पासून. तुम्ही इकडनं जरी सुरुवात केली तरी सेमच आहे, इकडनं केली तरी सेमच आहे. कसंही केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. पण पहिले आपण समजून घेऊ. पुन्हा परत इकडे लक्ष द्या. 4 8 जा 8 चोक 32, 8 4 जा 32. म्हणून 30 10च्या रॉडवर आणि 2 युनिटच्या रॉडवर. इथपर्यंत काही मला वाटतं कोणाला डाऊट नसेल. आपण असं बघितलं होतं, कारण हा 8 युनिट आहे, 4 युनिट आहे, म्हणून शेवटचा अंक युनिटच्या रॉडवर. मी जेव्हा बोलतोय, तेव्हा तुमचं पण काम आहे मनातल्या मनात होठ हलवून बोललं पाहिजे. कारण याला म्हणतात इन्स्टंट रिव्हिजन. हे इन्स्टंट रिव्हिजन लगेच होताना दिसलं पाहिजे. प्लीज इकडे लक्ष द्या. 8 हा युनिट आहे, 4 हा युनिट आहे. जर ॲज अ टीचर तुम्ही असाल तर तुम्ही लगेच बडबड माझ्याबरोबर करत राहाल म्हणून, आणि घरच्यांचा आवाज तुम्हाला येणार नाही. म्हणून तिकडे काही पडलं असेल किचनमध्ये, दूध ओतून गेलं तरी आपल्याला कळणार नाही. ते फार महत्वाचं आहे. इकडे लक्ष द्या. 8 4 जा 32, 30 ऑन टेन्स रॉड, 2 ऑन युनिट रॉड. पुन्हा परत मला नेक्स्ट डिजिट दिसला, 3 आणि 4 दिसला. आपण बघितलं होतं की जर 10 आणि युनिटचं मल्टिप्लिकेशन झालं तर लास्ट डिजिट ऑन टेन्स रॉड. बोला सर्वजण, लास्ट डिजिट ऑन टेन्स रॉड. म्हणून आपण काय करतोय, प्लीज इकडे लक्ष द्या. 3 4 जा 12. म्हणून 12 साठी 2 साठी -3 +5. इथपर्यंत याचं काम संपलं. आता इकडे लक्ष द्या. याचं काम संपलं. आता मात्र इथंच बरेच जण जे काही नवीन असतात तिथे सुरुवातीला समजून घेताना मिस्टेक करतात, म्हणून समजून घ्या. आता याची जी पोझिशन आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. याची पोझिशन आहे 10. याची पोझिशन काय? 10. सर्वजण बोला मनातल्या मनात. याची पोझिशन काय? वाघमोडे ताई पहिले समजून घ्या. याची पोझिशन आहे 10. आणि जेव्हा हा 10 युनिट, हा 8 युनिट आहे, हा 8 काय युनिट आहे, म्हणून आता 10 युनिटची मल्टिप्लाय करतोय. म्हणून इथं काय होणार आहे? लास्ट डिजिट ऑन 10. कारण काय होतंय, एक आहे युनिट आणि एक आहे 10, आणि म्हणून आन्सर इज द 10.
म्हणून लास्ट डिजिट ऑन 10. म्हणून लास्ट डिजिट ऑन 10 आपण घेऊया. प्लीज इकडे लक्ष द्या. 9 8 जा 72. 70 इकडे लक्ष द्या. 70 आणि 2 इज द डायरेक्ट अवेलेबल. 2 इज द डायरेक्ट अवेलेबल. क्लिअर लक्षात आलं? 70 आणि 2 डायरेक्ट अवेलेबल. कारण लास्ट डिजिट ऑन 10th रॉड. आता मात्र सर इथं थोडंसं सावध होऊ आपण की हा 10 आहे आणि हा 10 आहे. म्हणून जेव्हा 10 प्लेस आणि 10 प्लेसचं मल्टिप्लिकेशन होईल, 10 प्लेसचं आणि 10 प्लेसचं मल्टिप्लिकेशन होईल, तेव्हा आन्सर आलं 100. म्हणजे लास्ट डिजिट ऑन 100. लक्षात द्या मला काय म्हणायचंय. लास्ट डिजिट ऑन 100. म्हणून आपण एक जस्ट मिनिट, मला कलर सिलेक्ट करू द्या वेगळा कुठला तरी. हा ठीक आहे. लास्ट डिजिट ऑन 100 म्हणून 9 3 जा 27. 20 हे बघा 20 आणि 7 इज नॉट अवेलेबल. आणि 7 साठी नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला -3 + 10. -3 + 10. सो आय होप्स की मी जे समजून सांगितलं ते सर्वांना समजलं असेल. आणि म्हणून आन्सर इज द, हा युनिट रॉड आहे, इथे एक डॉट आहे आणि हा 1000चा रॉड आहे म्हणून इथे एक डॉट आहे. आणि म्हणून आन्सर इज द 3572. ओके. हे व्यवस्थित कलरफुल लिहून घ्या. आणि हा बघा हे पण लिहून घ्या. 1 × 10 मीन्स 10 प्लेस. 10 × 10 मीन्स 100. म्हणून लास्ट डिजिट ऑन 100 प्लेस. म्हणून लास्ट डिजिट ऑन 100th रॉड लिहून घ्या व्यवस्थित. आज संख्या बरीच चांगली दिसते ताई लोकांची बऱ्याच दिवसानंतर. सर्व ताई लोक सुट्ट्यांवरून परत आले काय? मला प्रतिभा ताई पण आता थोड्या वेळापूर्वी दिसल्या होत्या खूप दिवसानंतर. बऱ्याच ताई लोक असतील. लिहून तर घ्या, मग बोलू आपण. ओके. कोण कोण नवीन नवीन चेहरे दिसत आहेत आज? प्रवीणा ताई दिसत आहेत. बाकी ताईंचे कॅमेरे बंद आहेत. ठीक आहे. सोनाली शेळके ताई दिसत आहेत खूप दिवसानंतर. ठीक आहे. बाकी ताई असतात रेग्युलर तरी काही. हरपले सविता. ओके ठीक आहे. ठीक आहे. कॅमेरे बंद असल्यामुळे काय बोलता नाही. ठीक आहे. ओके. सो ओके. समजलं असेल तर मला रब करायला, म्हणजे एक कॅल्क्युलेशन फास्ट समजून सांगतो, नंतर आपण प्रॅक्टिस करू प्लीज. कोणीतरी सांगेल मला रब करायला, परमिशन देईल मला. हो सर. पूजाताई करू का रब? लिहून झालं तुमचं? सर हा दीपाली ताईंनी रिटर्न एक्सप्लेन करायला लावलं. हा ठीक आहे ना. अजून एक एक्सप्लेन करतोय ना मी. हे एक्सप्लेन करू का? हे एक्सप्लेन करू का? हो मला काही मेसेज दिसला नाही. तुला कसं काय दिसला काय माहिती ऋतुजाला? तुला फोन करून हो सांगितलं आलेला का? सर त्यांचा मेसेज. फोन आलाय करून सर सांगितलं. कोणाचा तरी मेसेज. हा ठीक आहे. मला काही